जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतृवर्गांना आमचा नमस्कार. आजचा आपला सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या वाचन व श्रवणाचा तिसरा दिवस. ग्रंथ वाचन करण्यापूर्वी मी आपणास एक नम्र निवेदन करू इच्छितो. हे ग्रंथ वाचन म्हणजे आपला दररोजचा 25 मिनिटाचा अभ्यास वर्गच आहे आणि त्यामुळे या ग्रंथ वाचनाच्या श्रवणाचे महत्त्व आपणास कळावे यासाठी आजपासून प्रथम आपण या ग्रंथ श्रवणाची समर्थलिखित फलश्रुतीचे वाचन करणार आहोत. चला तर मग आपण वाचनास सुरुवात करूया. सार्थ श्री दासबोध ग्रंथ श्रवण फलश्रुती. हा ग्रंथ श्रवण केल्याची फलप्राप्ती सांगतो म्हणजे इथे श्री रामदास स्वामी आपल्याला या ग्रंथाच्या श्रवणाची फलप्राप्ती सांगत आहेत. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आपल्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य: हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जो पुरुष मत्सर धरील त्याला तसलेच कुचकट फळ मिळेल. तर ही होती समर्थलिखित दासबोध ग्रंथ श्रवणाची फलश्रुती. आता आपण पुढे नमनाचे 8 श्लोक वाचून ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. गणेशः शारदा चैव सद्गुरुः सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन सज्जनान ग्रंथम यो रचयन सुपुण्यजनकं श्रीदासबोधाविधम्. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तितरः क्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी
त्वाबोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वं सादिलक्षम्. एकं नित्यं विमल एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषां स्माङ्ककुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ, जय जय रघुवीर समर्थ. आता आपण मनाचे 13 श्लोक वाचणार आहोत. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. प्रभाते मनी रामचिंतित जावा, पुढे वैखरी राम आदी वदावा. सदाचार हा थोर सोडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. मना वासना दुष्ट कामान ये रे, मना सर्वथा पाप बुद्धी नको रे. मना धर्मता नीती सोडू नको हो, मना अंतरी सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनी सर्वचीची. नको रे मना क्रोध हा खेदकारी, नको रे मना कामना विकारी. नको रे मना लोभ हा अंगीकारू, नको रे मना मत्सरू दंभ भारू. मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी नीव व्हावे. देहे त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परित्वा जिजावे, परियंतरी सज्जनानी व्हावे. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुःखाची स्वय साडी जीवी करावी. देहे दुःख ते सुख मानित जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना
तुची शोधून पाहे. मनात्वांची रे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगनी प्राप्त झाले. मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे. विवेके देहे बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी. मना सांगपा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. मनोनी कुडी वासना सांडी वेगी, बळे लागला काळ हा पाठी लागी. जीवा कर्मयोगे जनी जन्म झाला, परी शेवटी काळमुखी निमाला. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण दशक प्रथम समास तृतीय याचे वाचन करणार आहोत. श्रीराम. आता वंदीन वेद माता, श्री शारदा ब्रह्मसूता. शब्दमूळ वाग्देवता, महामाया. जे उठवी शब्दांकुर, वदे वैखरी अपार. जे शब्दाचे अभ्यंतर, उकलून दावी. जे योगियांची समाधी, जे धारिष्ठांची कृतबुद्धी. जे विद्या अविद्या उपाधी, तोडून टाकी. जे महापुरुषाची भार्या, अतिसंलग्न अवस्था तुर्या. जये करिता महत्कार्या, प्रवर्तले साधू. जे महंतांची शांती, जे ईश्वराची निजशक्ती. जे ज्ञानियांची विरक्ती, नैराश्य शोभा. जे अनंत ब्रह्मांडे घडी, लीळा विनोदेची मोडी. आपण आदि पुरुषी दडी, मारून राहे. जे प्रत्यक्ष पाहता आढळे, विचार घेता तरी नाडळे. जयेचा पार न कळे, ब्रह्मादिकांसी. जे सर्व नाटक अंतर कळा, जाणीव स्फूर्ती निर्मळा. जयेचेनी स्वानंद सोहळा, ज्ञान शक्ती. जे लावण्य स्वरूपाची शोभा, जे परम ब्रह्म, जे परब्रह्म सूर्याची प्रभा. जे शब्दी वदोनी उभा, संसार नासी. जे मोक्ष स्त्रिया महामंगळा, जे 17वी जीवनकळा. जे सत्व लीळा सुशीतळा, लावण्य खानी. जे अव्यक्त पुरुषाची व्यक्ती, विस्तारे वाढली इच्छाशक्ती. जे कळी काळाची नियंती, सद्गुरु कृपा. जे परमार्थ मार्गीचा विचार, निवडून दावी सारा सार. भव सिंधूचा पैल पार, पाववी शब्द बळे. ऐसी बहुवेशे नटली, माया शारदा एकली. सिद्धची अंतरी संचली, चतुर्विधा प्रकारे. तिही वाचा अंतरी आले, ते वैखर्या प्रगट केले. म्हणून कर्तृत्व जितके झाले, ते शारदा गुणे. जे ब्रह्मादिकांची जननी, हरिहर जयपासुनी. सृष्टी रचना लोक तिनी, विस्तार जयेचा. जे परमार्थाचे मूळ, नांतरी सद्विद्याची केवळ.
निवांत निर्मळ निश्चळ स्वरूप स्थिती. जे योगियांचे ध्यानी, जे साधकांचे चिंतनी, जे सिद्धांचे अंतःकरणी समाधी रूपे. जे निर्गुणाची ओळखन, जे अनुभवाची खून, जे व्यापकपणे संपूर्ण सर्वांगटी. शास्त्रे पुराणे वेद श्रुती अखंड जयेचे स्तवन करीती. नाना रूपी जयेस भजती प्राणी मात्र. जे वेदशास्त्रांची महिमा, जे निरुपमाची उपमा, जये करिता परमात्मा ऐसे बोलिजे. नाना विद्या कळा सिद्धी, नाना निश्चयाची बुद्धी, जे सूक्ष्म वस्तूची शुद्धी ज्ञप्ती मात्र. जे हरिभक्तांची निजभक्ती, अंतरनिष्ठांची अंतरस्थिती, जे जीवनमुक्तांची मुक्ती सायुज्यता ते. जे अनंत माया वैष्णवी, न कळे नाटक लाघवी, जे थोर थोरासी गोवी जानपणे. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्दे ओळखिले, जे जे मनास भासले, तितुके रूप जयेचे. स्तवन भजन भक्तिभाव, माये वाचून नाही ठाव. ऐसिया वचनाचा अभिप्राव, अनुभवी जाणती. मनोनी थोराहून थोर, जे ईश्वराचा ईश्वर, तैसी माझा नमस्कार, तदंचेंची आता. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे शारदास्तवन नाम समास तृतीय. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण या तृतीय समासाचा मराठी अनुवाद ऐकणार आहोत. आता श्री शारदेला नमस्कार करतो. शारदा ही सर्व शब्दसृष्टींचे मूळ, म्हणून ती वेदांची माता व वाणीची देवता होय. मूळ माया तीच होय. मूळ ब्रह्माच्या एकोहम या संकल्पाबरोबर ही मूळ माया शारदा झाली, म्हणून तिला ब्रह्मसुथा म्हटले आहे. ती परमवाणीच्या रूपाने शब्दाचे स्फुरण उठवून वैखरी रूपाने असंख्य शब्दांचा उच्चार करविते व शब्दांचे रहस्य उकलून दाखविते. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी हे वाणीचे 4 प्रकार होत. ती योग्यांची समाधी होय. योगी तेथे विश्रांती पावतात. धैर्यवंतांची, स्थिर प्रज्ञांची निश्चयी बुद्धी तीच होय. तिच्या सहाय्याने त्यांची बुद्धी स्थिर असते. ती विद्या म्हणजे ज्ञान व अविद्या म्हणजे अज्ञान या दोन्ही उपाधी तोडून टाकते. प्रकृती रूप शारदेला पुरुष रूप गणेशाची स्त्री मानतात. ती महापुरुष गणेशाची भार्या आहे. तुर्यावस्थेला ती फार जवळ आहे. तिच्या सत्तेने साधू सत्पुरुष हे श्रेष्ठ कार्यास प्रवृत्त झाले आहेत. तिच्यामुळेच महंतांना शांती मिळते. ती ईश्वर जो गणेश त्याची बीजशक्ती होय. ज्ञानी पुरुषांचे वैराग्य तिच्याच मुळे आहे. नैराश्याची शोभा तीच. असंख्य ब्रह्मांडे ती लीलेने घडविते, उत्पन्न करते व मोडूनही टाकते, लय करते आणि स्वतः मूळ पुरुषाचे ठिकाणी लीन होते. पहावयास गेले तर तिचे कार्य जी सृष्टी ती दिसते, पण
विचाराने तिचा शोध घेतल्यास ती सापडत नाही. तिच्या मागाहून उत्पन्न झालेल्या ब्रह्मादिक देवांनाही तिचा थांगपत्ता लागत नाही. प्राणीमात्रांच्या सर्व चेष्टांची ती अंतरकळा म्हणजे प्रेरक शक्ती आहे. शुद्ध स्फूर्तिरूप जाणीव तीच. ती ज्ञानशक्ती असल्यामुळे तिच्याच योगाने सर्वांना ब्रह्मानंदाचा सोहळा भोगावयास मिळतो. ती लावण्याचे लावण्य आहे. परब्रह्म सूर्याची प्रभा आहे. तत्वमस्यादी महावाक्यांचा आधार घेऊन ती संसाराचा हा हा म्हणता नाश करते. ती संसार भ्रमाचे निरसन करते. ती अत्यंत मंगल कल्याणप्रद अशी आहे. मोक्षरूप लक्ष्मी आहे. ब्रह्मरंध्रांतून अमृत रूपाने श्रवणारी 17वी जीवनकला ती आहे. ती परम सत्वरूप शांतीरूप व लावण्याची खान अशी आहे. अव्यक्त पुरुष म्हणजेच गणेश तिच्याच द्वारे व्यक्तित्वाला येतो. सगुण साकार होतो. अव्यक्त परब्रह्माची व्यक्त दशा तीच होय. त्याच्या इच्छाशक्तीचा विस्तार करून जगत रूपाने तीच वाढली. कळी काळाचे नियमन करणारी सद्गुरु परब्रह्म स्वरूपाला पोचविणारी तीच होय. ती परमार्थ मार्गातील सारासार विचार निवडून दाखविते आणि शब्दांचे सहाय्याने भवसमुद्राचे पैल तीराला नेऊन पोचविते. याप्रमाणे ही एकटी मायारूप शारदा अनेक रूपाने नटलेली आहे. 4 वाणींच्या रूपाने ती या पिंडामध्ये म्हणजेच देहामध्ये प्रत्यक्ष उभी आहे. अंतःकरणामध्ये 3 वाणींच्या योगाने जी कल्पना उत्पन्न होईल ती वैखरी वाणी बोलून प्रगट करते. म्हणून जगात जे जे कार्य होते ते शारदेमुळेच होते. कर्तृत्वाचे मूळ मायारूप शारदाच होय. हरिहर ब्रह्मादिक यांची ती जन्मदाती माता असून सत्व रज तमात्मक त्रैलोक्यांतील सृष्टी रचना हा तिचाच विस्तार आहे. ती परमार्थाचे म्हणजे मोक्षाचे मूळ किंबहुना ती केवळ ब्रह्मविद्याच होय. निवांत निर्मळ व निश्चळ अशी आत्मस्थिती म्हणजेच शारदा. योगी तिचेच ध्यान करतात. योग्यांचे ध्यान ते तिचेच रूप. साधकांचे चिंतनात जे असते ते तिचेच रूप. सिद्धांच्या अंतःकरणातील समाधी ते तिचेच रूप. निर्गुण रूप अमुक प्रकारचे आहे असे वाटणे हे तिचेच रूप. अनुभवाची खून अमुक हे कळणे हे तिचेच रूप. ती सर्व प्राणी मात्रांमध्ये व्यापकपणाने परिपूर्ण भरलेली आहे. शास्त्रे पुराणे वेदश्रुती ही तिचे अखंड स्तवन करीत असतात. सर्व प्राणी अनेक रूपांनी अनेक उपास्य कल्पून तिचीच स्तुती करीतात. वेदशास्त्रे शारदेचे स्तवन करीतात म्हणून वेदशास्त्रांची थोरवी हे तिचेच रूप. निरुपम परब्रह्माची उपमा तीच. तिच्या सापेक्षतेमुळेच निर्नाम अशा परब्रह्माला परमात्मा असे नाव दिले जाते. अनेक 14 विद्या 64 कला अष्टमहासिद्धी तसेच बुद्धीतील अनेक प्रकारचे निश्चय केवळ जाणीव स्वरूप असे परमात्म वस्तूचे सूक्ष्म ज्ञान ही सर्व तिचीच स्वरूपे होत. भगवत भक्तांची आत्मरतीरूप भक्ती, अंतर्निष्ठांची आत्मनिष्ठा, जीवनमुक्तांची सायुज्य मुक्ती म्हणजे मुक्तस्थिती ही तिचीच स्वरूपे होत. मोठमोठ्यांना ज्ञानाभिमानांत गुंतविणारी अशी ती वैष्णवी माया अनंत आहे. तिचे लीला लाघव थोराथोरांस कोणासही कळावयाचे नाही. तात्पर्य दृष्टीला दिसणारे
शब्दाने ओळखले जाणारे व मनाला भासणारे जे जे काही आहे ते ते सर्व तिचे स्वरूप होय. स्तवन, भजन, भक्तिभाव इत्यादी काहीही साधन करावयाचे असले तरी ते माये वाचून कोणालाही करता येत नाही. या म्हणण्यातील आशय किंवा वर्म अनुभवी असतील तेच जाणतील. यास्तव हरिहराधिक जे थोर त्यापेक्षाही थोर जी ईश्वराचा ईश्वर अशा शारदेला मी तिचाच अंश तिच्याशी तन्मय होऊन नमस्कार करतो. इति श्री दशक 1 समास 3. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण दासबोध या ग्रंथाची आरती करणार आहोत. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओ वाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संतजनी अनुभव चाकिला अज्ञान जळ जीवा मार्ग सुगम झाला. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओ वाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी चातुर्य निधी मोठा माया चक्र कवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट होई हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. 20 दशकींचा अनुभव जो पाहे नित्य नेमे विवरिता स्वये ब्रह्मची होय. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयी लाहे. जय जया दासबोधा ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण समर्थांनी लिहिलेले 3 श्लोक वाचून नंतर त्यांना नमन करून या वाचनाची आजच्या दिवसाची सांगता करीत आहोत. सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता. सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा उडी घालितो संकटी स्वामी तैसा. हरिभक्तीचा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मुखी राम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरिभक्त तो शक्त कामासी मारी जकी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आपणा सर्वांना उपस्थित राहून या ग्रंथ श्रवणाचा लाभ घेतल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या भागात.